त्याच्यामध्ये नाही. हे जे सगळं येणं आहे ना ते तुमचा म्हणवणं आहे. आणि असं तुमचा म्हणवणं मी तर तो मी कितीही पापं केली असतील तर माझा उद्धार होईल. गोदेला ये मिळण्या मोरी घाण म्हणून तीन अमेरी. आता गोदावरीचा तो स्वभावच आहे की मोरी मिळायला आली तर ती पण गोदावरीच होणार आहे. पण मोरीला तिथपर्यंत जाण्याचं काम करावं लागेल ना. जर तिने नाही केली ती, कारण नंतर मोरीचं अस्तित्व राहत नाही. कोणीच ओळखून नाही दाखवत अरे इथून आलो होतं गटारभर काय असं इथे पुढे गेलं नाही. ते सगळं गंगाजल होतं. पण हे कधी होतं? ती स्वतःचा अहमपणा टाकून त्या गोदेमध्ये स्वतःचं अस्तित्व विलीन करेल तर, नाही तर नाही होत. ती जर एका जागी थांबली तर तिचं डबकं होतं. गोदेला ये मिळण्या मोरी घाण म्हणून तीन अवेरी. पण तिने यावं लागेल भेटायला. आणि म्हणून देवा हे सगळं आम्हाला कधी जमेल? तू जर आम्हाला शिकवलंस तर जमेल. आणि म्हणून तू अवतार असा घे. मर्त्य जन्म तो मर्त्य शिक्षणा ऐसे कथिले असे पुराणा. पुराणमध्ये आम्ही ऐकतो की अवतार तुम्ही जेव्हा घेता तेव्हा आम्हाला तुम्ही काहीतरी शिकवण देता. मागच्या अवतारांमध्ये अशी काही शिकवण आम्हाला मिळाली नाही. सांग परी मजसी ऋषिकेशी काय तुबा शिकविले जनासी. प्रसंग येती घडोघडीला गाठ खलासी प्रतीक्षणाला. आपला अर्थच वर्णन आहे. धर्माधर्मी भ्रमित अंतरे तदा कुठे शोधणे तुला रे. अरे तू म्हणतोस बरोबर आहे माझी आठवण करा. पण आम्ही एवढे बुडलेले असतो आमच्या अडचणींमध्ये तुझी आठवण तरी कशी करावी. अहो द्रौपदी सारखीच असं झालं. तिला आधी सगळ्यात पहिल्यांदा नाही भगवंताची आठवण आली. जेव्हा सगळे प्रयत्न हरले तेव्हा तिला भगवंताची आठवण आली होती. द्रौपदीची ही परिस्थिती आहे तर आम्हाला तू कसं आठवशील. आणि म्हणून आम्हाला असं नाही करता येणार आहे. तुला आम्हाला शिकवावं लागेल. तुझं चरित्र उदात्त आहे मला मान्य आहे. उदात्त चरिताचा आदर्श व्यवहारी नित नाकाम. असं किती उदात्त चरित्र असलं ना तरी छोट्या छोट्या शिकवण्या दिल्याशिवाय आम्हाला नाही समजत रे काही. चलन म्हणून काय चालले मूल्यवान जरी रत्न जाहले. कितीही त्या हिऱ्याला मूल्य असलं तरी भाजी बाजारामध्ये आता 10 पैशाची नाही मिळत, 10 रुपयाची मिळायला पाहिजे. 10 रुपयाची कोथिंबीर घ्यायला ते रत्न काही कामाचं नाही. आणि म्हणून आजकाल QR कोड बरा असतो अप्लाय करून. तर म्हणून म्हणलं की हे QR कोड जे आहे ना ते व्यवहारी कामास येणार आहे. जे बाकीचे बँकेचे व्यवहार आहेत ते त्या रत्नासारखे. आणि म्हणून हे याच्यामुळे आपलं आयुष्य किती सोपं झालंय. आणि म्हणून नारद काय मागताय. उन्नत तव चारित्र असावे प्रतिदिन परिसंसारी. बोध तुझा पथदर्शक हो देवा या अवतारी जय सुखकंदा. तुझं चारित्र्य उन्नत असेलच पण रोजच्या संसाराच्या अडचणींमध्ये आम्हाला बोधप्रद होईल असं तू काहीतरी सांग. आणि म्हणून गीता आली. म्हणून गीतेचा जन्म झालाय की तुम्ही गीतेमधलं जे जे काढून वाचाल तिथे आपल्या प्रत्येक अडचणीवर तिथे मार्ग सापडणार आहे आपल्याला. आणि म्हणून 7 जन्म तव अपूर्ण देवा आता पूर्ण अवतार धरावा. लोकांनी हा सदा राहावा 8वीत तव जन्म 8वा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तव भक्तीचा उदय होऊ दे. श्री नारायण जय नारायण तुझे नकानी येवो याविण. आता सध्या जे दुःख सगळी कानावर येत आहेत ती कोणतीच दुःख न येता सगळीकडनं माझ्या कानावर फक्त श्री नारायण जय नारायण येऊ दे अशी भक्ती सगळ्यांच्या हृदयामध्ये येऊ दे. पण म्हणाले प्रारब्ध म्हणून काही असतं की नाही. यांनी पाप केली आहे ती पाप केली तर भोगावी ते लागतील कारण प्रारब्ध तर नष्ट होत नाही. मग संतांच्या भक्तीने प्रारब्ध कसं नष्ट होतं तर ते संत तो सगळा भार आपल्या शिरावर घेतात. आणि म्हणून आपलं प्रारब्ध संतांच्या भक्तीने नष्ट होतं असं इथे आपल्याला दिसतं. की ते काय म्हणताय की अशा सगळ्या अघराशीन असलेल्या लोकांचा पण तू उद्धार करावास. आणि मग सर्वांच्या पापांचा भार घेतो मी माझ्या डोक्यावर. नको मला सुख नको मोक्षही शतता भोगीन गर्भवासही. पापांचा मज सर्व दंड दे सुख आर्तांचे परी बघू दे. अशक्य जरी हे असेल सगळे मिटवी देवा माझे डोळे. तुला अशक्य काहीच नाही पण तुला जर माझी मागणी मान्य करायची
जन्माची नसेल तर माझी दुसरी मागणी मान्य कर की मला आता परत त्रिभुवनामध्ये संचार करायचा नाही. आता माझे डोळे मिटव, माझा अवतार कार्य पूर्ण कर.